महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या मोठी अंतर्गत खळबळ सुरू आहे। पक्षाच्या तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आपले राजीनामे दिले। होय, हे राजीनामे का दिले गेले, यामागे कोण आहे आणि यातून ठाकरेंपुढे आता नक्की काय आव्हान उभं राहिलंय, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता मुळात हे प्रकरण काय आहे आणि 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा का दिलाय, आपण हे जाणून घेऊया। तुम्हाला सांगते, परभणीचे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय असलेले माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि त्याचे पडसाद परभणीत उमटायला सुरुवात झाली आहे। गंगाप्रसाद आनेराव यांच्या ऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुख पदी नेमणूक करण्यात आली होती आणि यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला, तो म्हणजे 82 पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे पक्षाकडे सोपवले। माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हे राजीनामे दिलेत। आता गंगाप्रसाद आनेराव यांना का हटवलं, तर शिवसेना भवन या ठिकाणी 25 एप्रिलला झालेल्या बैठकीमध्ये खासदार संजय जाधव आणि त्यांचे काही समर्थक परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते। यामध्ये गंगाप्रसाद आनेराव यांचाही समावेश होता। तसेच उपजिल्हा प्रमुख आणि काही तालुका प्रमुख हे अनुपस्थित असल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे आणि असं म्हटलं जात आहे की संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असताना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंनी कारवाई करत आनेराव यांना पदावरून हटवलं होतं। त्यामुळे यात आपल्याला संजय जाधव फॅक्टर समजून घेणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पक्षाबाबत अत्यंत संदिग्ध विधान केलेलं, ते म्हणजे मला पक्षाशी गद्दारी करायची नाहीये, मात्र उद्या काय परिस्थिती येईल हे मी आज सांगू शकत नाही। त्यात त्यांनी मार्च मध्ये झालेल्या खासदारांच्या बैठकीलाही दांडी मारली होती आणि महत्वाचं म्हणजे लोकसभा 2024 पासूनच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक खासदार पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यात गंगाप्रसाद आनेराव हे खासदार संजय जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात। त्यामुळे संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा सुरू असताना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंनी कारवाई करत आनेराव यांना पदावरून हटवलं होतं। दरम्यान पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत येत्या 8 दिवसात उद्धव ठाकरेंनी निर्णय मागे न घेतल्यास आम्ही सदस्य पदाचाही राजीनामा देणार असल्याचा इशारा दिलाय। त्यामुळे एक लक्षात घ्या, हा फक्त राजीनामा नाहीये, हा पक्षाला थेट अल्टिमेटम देण्यात आलाय। 8 दिवसांचा वेळ देऊन ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता या राजीनामा नाट्यामुळे पक्षप्रमुख ठाकरेंपुढे दुहेरी अडचण निर्माण झाली आहे। म्हणजे तुम्हीच विचार करा ना, जर कधी ठाकरेंनी निर्णय मागे घेतला आणि आनेराव यांना पुन्हा पदावर बसवलं तर संजय जाधव यांचा दबाव मान्य केल्यासारखं होईल आणि ज्यामुळे पक्ष शिस्त कमकुवत दिसेल। आणि जर कधी ठाकरेंनी कठोर भूमिका घेतली आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मान्य केले तर परभणीत पक्ष संघटना कोलमडण्याचा धोका आहे आणि पुढे होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला याचा मोठा फटका बसू शकतो। शेवटी काय, परभणी जिल्हा हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळे परभणीतील हे संकट ठाकरेंसाठी फक्त स्थानिक नाही तर मराठवाड्यातील पक्षाच्या भवितव्यावर परिणाम करणारं ठरू शकतं। त्यामुळे उद्धव ठाकरे पुढे काय पाऊल उचलतात यावर आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।